मॉर्निंग डॉक्टर्स, कशा आहात? एन्जॉईंग? आपण अल्कोहोल फिनॉल इथरच्या सगळ्यात प्राईम सेशनमध्ये प्रिपरेशनवाला पार्ट पाहत होतो, बरोबर? या प्रिपरेशनवाल्या पार्टमध्ये आपण टर्मिनेटिंग पार्टवरती आलो होतो, बरोबर? आपण तुम्हाला मी सांगितलं होतं प्रिपरेशन हा पोर्शन स्टडी करताना जिथं पण कुठं अल्कोहोल बनेल तिथं आपल्याला प्रिपरेशन म्हणता येईल. येणारा NTA मध्ये प्रश्न कसा पद्धतीने येईल की बाबा इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड वी कॅन गेट अल्कोहोल, बाय विच ऑफ द फॉलोइंग मेथड वी कॅन प्रिपेअर अल्कोहोल, इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड वी कॅन हॅव अ प्रोडक्ट लाईक अल्कोहोल, असे प्रश्न येऊ शकतील ना, बरोबर? म्हणजे तिथं असं येणार नाही की प्रिपरेशनच्या हेडिंग रिॲक्शन्स येतील. म्हणजे आपल्याला तिथं पॉसिबिलिटी हंट करताना ऑप्शनला पाहिल्या क्लॅरिफाय झालं पाहिजे, त्या रिएजंटला पाहिल्या क्लॅरिफाय झालं पाहिजे की कुठं कोणत्या प्रोसेसमध्ये डॉक्टर इथे अल्कोहोल बनतो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं आज आता प्रिपरेशनचा पार्ट संपल्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी पण सुरू होणार, बरोबर? तर प्रिपरेशन पार्ट स्टडी करताना वन पेज जी काय अलॉटमेंट असेल, आता आज वही नोटबुक जे असेल नोटबुकच्या एका पेजवरती प्रिपरेशन्स पूर्ण हेडिंग आणि त्याच्या खाली प्रिपरेशन जनरल रिॲक्शन, त्याचे काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स पॉईंट्स असतील, स्पेशल पॉईंट्स असतील, काही की फॅक्टर्स असतील, काही ऑर्डर्स असतील, त्या पॉईंट लिहून एका पेजवरती व्यवस्थितरित्या प्रिपरेशन लिस्ट करायची. भरपूर जण म्हणत आहेत सर ऑर्गॅनिकला रिवाईज करायचं, भरपूर सारे रिएजंट आहेत. तर बाळा तिथं घाबरायची गरज नाही आहे. एका दिवसात सगळे रिएजंट पाठ होणार आहेत का आपल्याला? अजिबात नाही. मग एका दिवसात जर रिएजंट पाठ होणार नसतील तर विनाकारण आपण त्याचं टेन्शन घेऊन पुढचा अभ्यास का खराब करायचा? अभ्यासाला त्या टेन्शनला एका मोटिवेशनमध्ये कन्वर्ट करा. ते जे रिएजंट आहेत त्या रिॲक्शन अशा पूर्ण व्यवस्थितरित्या एका पेजवरती गेल्यानंतर आपण जिथे पण कुठं अभ्यास करतो किंवा एक्झाम पॅड जो राहतो त्याच्यावरती ते स्टिक आउट करा आणि जसा वेळ मिळत राहील तसं वाचत राहायचं. संडे टू सॅटरडे एक शेड्यूलच ठेवायचा की बाबा मला आज सकाळी अर्ध्या तासात अल्केनचे प्रिपरेशन करायचे, उद्या अल्किन, परवा अल्काईन, अल्किलालाइड, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, अमाइन. प्रत्येक वेळेस प्रिपरेशनचे ते पूर्ण चार्ट वाचण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतील. एक कंडिशन अशी येईल हे जर रिदम फॉलो केलं तर जुलै किंवा जूनच्या एंडिंगमध्ये किंवा जुलैच्या मिडवेमध्ये आपण कुठेही बसलेलो असेल, आपण डोळे बंद केल्या आणि आपण जर प्रिपरेशन आठवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते प्रिपरेशन ऑटोमॅटिकली आठवतील. हा जो कॉन्फिडन्स राहतो ना, हा कॉन्फिडन्सच नीटमध्ये प्रश्न सॉल्व करण्यासाठी महत्त्वाचा आहे. तो म्हणून म्हणत आहे मी जी सांगितलेली पद्धत आहे तुम्हाला जर ती कम्फर्टेबल वाटत असेल तर कंपल्सरी त्याला फॉलो करा प्लीज, हो का? तर आपण नेक्स्ट मेथडकडे वळू जिथे आपल्याला अल्कोहोल मिळू शकतो, ज्याला आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये एनलिस्ट केलेलं आहे. ॲक्शन ऑफ HX ऑन इथर, बरोबर? हॅलो ॲसिड जे असतात. आता हॅलो ॲसिडच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह HI आहे आणि नंतर HBr. हे दोनच हॅलो ॲसिड आपण इथर सोबत रिॲक्ट करतो. ह्या रिॲक्शन ज्या आहेत त्या इथरच्या हेडिंग खाली परत येणार आहेत, तेव्हा पण आपल्याला तसंच डीप मॅनरमध्ये स्टडी करायचं. मी काय म्हणत आहे की इथरवरती जो हॅलो ॲसिड आहे त्या हॅलो ॲसिडमध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असेल? HI असेल. त्याच्यानंतर HBr. HCl इझिली रिॲक्ट होत नाही, रिॲक्ट करता पण येत नाही, त्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. म्हणून आपल्याला जेव्हा पण रिॲक्शन येतील तेव्हा कंपल्सरी रिॲक्शनमध्ये HI किंवा HBrच असेल. आता HI आणि HBr जेव्हा इथरवरती रिॲक्ट होतील तेव्हा तिथं असं म्हटलं जातं की तिथं अल्कोहोल मिळतो म्हणे. तर कशा पद्धतीने मिळतो चेक करा. हा होता ROR, इट इज इथर. या इथरवरती जर आपण HI ची रिॲक्शन केली, बरोबर? HI ची रिॲक्शन केली तर असं म्हणतात म्हणे एक मॉलिक्यूल अल्कोहोलचा बनतो म्हणे आणि एक मॉलिक्यूल अल्किल आयोडाईडचा. 1 मॉलिक्यूल इज ऑफ अल्कोहोल अँड 1 मॉलिक्यूल इज ऑफ अल्किल आयोडाईड. गॉट इट? क्लिअर? हा होता इथर. कशा पद्धतीने रिॲक्शन होईल चेक करा. आपण जर रिॲक्शन पाहिली तर इथे हायड्रोजन आयोडीन, ओके, ऑक्सिजनच्या टकल्यावरती लोन पेअर आहे. थोडं प्रॉपरली जर स्टडी केलं मेकॅनिझम ROR इथर, ऑक्सिजनच्या टकल्यावर लोन पेअर. चला सांगा
HI. जर HIचा प्रॉपरली युटिलायझेशन करण्याचा प्रयत्न केला, इथं आयोडीनवरती निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. हां सांगा मग, इलेक्ट्रॉन डिफिशियंट प्रोटॉनला पाहून ऑक्सिजन लगेच लोन पेअर देण्याचा प्रयत्न करतो, इथे लोन पेअर डोनेट करेल. जर त्यानं लोन पेअर डोनेट केला, पहा चेक करा काय बनेल, RO-R डॅश हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज. आता कॉम्प्लेक्स बनल्यानंतर ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. जर रेझोनन्सची कंडिशन पाहिली असेल तर तुम्हाला माहिती आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, इट इज अनस्टॅबिलिटी. मग अशा वेळेस ऑक्सिजन स्वतःला न्यूट्रलाइज करण्यासाठी अल्किल ग्रुपसोबतचा बॉन्ड हेट्रोलायटिकली ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो. ऑक्सिजन या अल्किल ग्रुपसोबतचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल, त्याच्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल होईल. पण हा जर कार्बन छोटा असेल, स्मॉलर असेल, स्मॉलर अल्किल ग्रुप जर छोटा असेल तर डेफिनेटली आपला जो काही न्यूक्लिओफाईल असेल आयोडाईड मायनस, हा कंपल्सरी बॅक साईड अटॅक करेल. इथं कोणतं मेकॅनिझम होईल, SN2 मेकॅनिझम होईल. काय म्हणत आहे प्रॉपरली ऐका. ॲक्च्युली इथं इथरमध्ये ऑक्सिजननं लोन पेअर या प्रोटॉनला दिला, प्रोटॉनला दिल्यानंतर हा कॉम्प्लेक्स बनला. आता बनलेल्या कॉम्प्लेक्समध्ये ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळं ऑक्सिजन थोडासा अनस्टेबल होतो आणि तो अल्किल ग्रुपकडून इलेक्ट्रॉन काय करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो. इथं अल्किल ग्रुपकडून इलेक्ट्रॉन ओढत आहे, त्याच्यामुळं आपला अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डिफिशियंट होतो. आणि तो जर इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला डॉक्टर, तर कंपल्सरी तो कोणाच्या सर्चमध्ये राहील, एखाद्या इलेक्ट्रॉन रिच सेंटरच्या, ज्याला आपण न्यूक्लिओफाईल म्हणतो. मग अशा वेळेस जर आपला अल्किल ग्रुप छोटा असेल, अशा वेळेस जर आपला अल्किल ग्रुप छोटा असेल, अशा वेळेस जर आपला अल्किल ग्रुप कसा असेल, छोटा असेल, तर एक्झॅक्टली आपला आयोडाईड जो आहे, जो काही न्यूक्लिओफाईल आहे, तो बॅकसाइड अटॅक करेल SN2 मेकॅनिझम थ्रू, आणि तिथे आपला एक मॉलिक्यूल अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होईल आणि दुसरा मॉलिक्यूल आयोडाईडमध्ये कन्वर्ट होईल. बरोबर. म्हणजे इथं आपण रिॲक्शनचं मेकॅनिझम जे पाहिलं डॉक्टर, ते कोणतं पाहिलं डॉक्टर, SN2 मेकॅनिझम पाहिलं. ओके. मग तुम्ही म्हणाल सर SN2च फॉलो करतं का, SN1 फॉलो करतं की नाही? बाळा SN1 पण फॉलो करतं. कशा पद्धतीने चेक करा. जर आपल्या इथरमध्ये अल्किल ग्रुप असा असेल, RCR मोठा अल्किल ग्रुप आहे, डॅश O-R, इथर ऑक्सीजन, इथर एनास्टेशिया, क्या चल रहा है, फॉग चल रहा है, फॉग में इथर है ना, इसलिए फॉग चल रहा है. तर हा जो इथर आहे हा बल्की इथर आहे, मोठो इथर आहे. या केसमध्ये जर याच्यावरती HI ने ॲक्शन केली, ओके, परत तीच स्टोरी, ऑक्सिजन या प्रोटॉनला लोन पेअर डोनेट करेल. बरोबर. लोन पेअर डोनेट केल्यानंतर चेक करा काय बनेल, RCR डॅश R O-R, इथं हायड्रोजन आणि पॉझिटिव्ह चार्ज. आता प्रॉब्लेम, आपल्या आयोडाईडवरती जो निगेटिव्ह चार्ज होता त्याच्यामुळे तो न्यूक्लिओफाईल झाला. ओके. ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजन डेफिनेटली या कार्बन सोबतचा बॉन्ड तोडण्याचा प्रयत्न करतो. आता कार्बन सोबतचा बॉन्ड तुटल्यानंतर हा डेफिनेटली न्यूक्लिओफाईल बॅकसाइड अटॅक करण्याचा प्रयत्न करेल. पण हा जो अल्किल ग्रुप आहे कसा आहे, बल्की ग्रुप असल्यामुळे, हे अल्किल ग्रुप मोठे मोठे असल्यामुळे इथं अटॅक पॉसिबल होणार नाही, है ना. न्यूक्लिओफाईल या कार्बन पर्यंत इझिली अप्रोच होणारच नाही ना. जर तो अप्रोच झालाच नाही तर SN2 अटॅक होणार नाही. बरोबर. मग SN2 अटॅक झाला नाही तर आयोडाईड बनेल का, पॉसिबलच नाही. मग अशा केसमध्ये डॉक्टर हा बॉन्ड ब्रेक होतो, अल्कोहोल तर बनून जाईल. बरोबर. पण जो आपला कंपाऊंड आहे तो या कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट होतो. आता या कार्बोकॅटायन वरती आपण आयोडाईड घेऊन आयोडाईडचा अटॅक करू शकतो. म्हणून इथं आपण मेकॅनिझम कोणतं म्हटलं, SN1. क्लिअर. आता SN1 जर झाला तर डेफिनेटली मला सांगा इथं काय बनेल, RCR डॅश R आयोडाईड. म्हणजे इथर मधला अल्किल ग्रुप डिसाइड करतो जेव्हा तो इथर HX सोबत हॅलो ॲसिड सोबत रिॲक्ट होईल, मे बी HI किंवा AgBr, त्या केसमध्ये त्या इथरला रिॲक्शन करताना SN2 फॉलो करायचे की SN1 फॉलो करायचे.
बरोबर. बल्की अल्किल ग्रुप असेल, स्टेबल कार्बोकॅटायन बनण्याचे चान्सेस असतील तर कंपल्सरी तिथं SN1 मेकॅनिझम होऊ शकतं. स्मॉलर अल्किल ग्रुप एखादा जरी असेल तर तिथं डेफिनेटली स्मॉलर अल्किल ग्रुपच्या केसमध्ये डेफिनेटली SN2 मेकॅनिझम होऊ शकतं. समजलं मेकॅनिझम? गडबड करू नका, आरामशीर. हे परत आपल्याला इथरमध्ये पाहायचं आहे, पण इथं प्रिपरेशनच्या हेडिंग खाली तिथं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथरमध्ये मी डबल सांगणार आहे. परत आपण इथरच्या व्हिडिओमध्ये कंपल्सरी पाहूत. सध्यासाठी हे लिहून घ्या, याची काही एक्झाम्पल्स पाहूत. ओके, नोट डाऊन. हां, मग आता पहा, या केसमध्ये या इथरचं नाव सांगा पहिल्यांदा. HI ॲड करू. कधी कधी याला कोल्ड HI पण म्हणतात किंवा एक मॉलिक्यूल. ओके, काय म्हणत आहे पहा, या कंडिशनमध्ये कोल्ड HI म्हणतील किंवा एकच मॉलिक्यूल देतील. एक्सेस ऑफ HI म्हटल्यानंतर दोन्ही पण आयोडाईड बनणार, जे इथरमध्ये पाहायचं. इथं फक्त एकच मॉलिक्यूल लिहिलं आहे, वन इक्विव्हॅलंट. किंवा कोल्ड HI म्हणतील, कोल्ड थंड HI, थंड HI. ओके, हां, चला सांगा, याचं नाव डायमिथाइल इथर, मिथॉक्सी मिथेन. या केसमध्ये जर आपण प्रॉपरली स्टडी केलं, मला सांगा, हा ऑक्सिजन याच्यावरती प्रोटॉन देईल, लोन पेअर डोनेट करेल, काय म्हणेल सांगा. हां, CH3-O- हायड्रोजन CH3. इथे कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज येईल. जर इथे पॉझिटिव्ह चार्ज आला तर हा जो निगेटिव्हली चार्ज आयोडाईड आहे हा इथून बॉन्ड ब्रेक करेल ना, SN2 अटॅक होईल. छोटा ग्रुप आहे ना, छोटा ग्रुप असल्यामुळे SN2 अटॅक झाला, काय म्हणेल सांगा. एक बनतो CH3OH, दुसरा बनतो CH3I, म्हणजे मिथिल अल्कोहोल आणि मिथिल आयोडाईड बनला, अल्कोहोल बनला. ओके, हां, चला याचं नाव सांगा डॉक्टर, सांगा. HI सांगा नाव. याचं नाव काय आहे? लड्डू छोटे को नॉमेनक्लेचर मिथॉक्सी इथेन. नाव काय असेल? मिथॉक्सी इथेन. नाव लिहितो, मिथॉक्सी इथेन. चला सांगा, ऑक्सिजननं लोन पेअर याला डोनेट केला. ओके, मेकॅनिझम सांगा. CH3O- हायड्रोजन CH2CH3. ओके, इथं ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. आता तुम्हीच सांगा, हा आयोडाईड कोणत्या साईडनं अटॅक करेल, है ना. आता इथे कंडिशन आहे की हा ऑक्सिजन स्वतःला बॉन्ड असा ब्रेक करेल, तेव्हा हा आयोडाईडचा इथे SN2 अटॅक होईल ना, SN2 अटॅक. बरोबर, बॅकसाईड अटॅक झाला, काय बनेल सांगा. CH3CH2OH प्लस CH3I. म्हणजे इथं पण मेकॅनिझम SN2 आणि इथं पण मेकॅनिझम SN2. छोटा अल्किल ग्रुप आहे ना. या केसमध्ये नाव सांगा, लड्डू छोटे को मिथॉक्सी. 1 2 3 प्रोपेन, पण प्रोपेनमध्ये नंबरिंग 1 2 3. नाव काय होईल? 2 मिथॉक्सी. 2 नंबरच्या कार्बनला मिथॉक्सी ग्रुप अटॅच, म्हणून 2 मिथॉक्सी प्रोपेन. चला सांगा, याच्या केसमध्ये आपण HBr ॲड करू. सांगा, HBr मध्ये याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. चला सांगा, ऑक्सिजन इथं लोन पेअर डोनेट करेल. हां, क्या बनेगा? CH3-O- हायड्रोजन CH3-CH3. ओके, आता डेफिनेटली इथं ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल ना. मग आता मला सांगा, ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा ब्रोमाइड स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल आहे, हा या ग्रुपवरती इझिली अटॅक करू शकत नाही, म्हणून डेफिनेटली ऑक्सिजन या साईडनं बॉन्ड ब्रेक करेल. त्याच्यामुळे इकडून मिथाइल ग्रुपवरती बॅक साईड अटॅक SN2 मेकॅनिझम थ्रू होऊ शकतो. जर इथं बॅक साईड अटॅक झाला तर कंपल्सरी कंपाऊंड जो असेल CH3OH प्लस काय बनला हो? मिथाइल ब्रोमाइड बनला. अशा पद्धतीनं रिॲक्शन्स कराव्या लागतील, है ना. अजून एक एक्झाम्पल देतो पहा, एकदम भारी एक्झाम्पल. भारी एक्झाम्पलसाठी भारी जागा घेऊ. ओके, चला कॅमेरामॅन थोडासा कॅमेरा आमच्या त्या साईडला फोकस करा. चलो बोलो, पहा रे इथं चेक करा. CH3CH3CH3OCH3. क्लिअर. आता याची रिॲक्शन डॉक्टर HBr सोबत करायची आहे. कोणासोबत? HBr सोबत. सांगा काय होईल?
ब्रोमीनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ब्रोमीनवरती निगेटिव्ह, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह. डेफिनेटली ऑक्सिजन या हायड्रोजनला लोन पेअर डोनेट करेल. ओके कॅमेरामन पहा. हां, ऑक्सिजनला लोन पेअर डोनेट केल्यानंतर हा कंपाऊंड कसा बनतो पहा. CH3 कार्बन, CH3, CH3 डॅश ऑक्सिजन डॅश CH3 आणि इथं हायड्रोजन. ओके, मग मला सांगा आता इथे हायड्रोजन वरती लोन पेअर डोनेट केल्यामुळे ऑक्सिजनच्या टकल्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. ऑक्सिजनच्या टकल्यावर पॉझिटिव्ह चार्ज आल्यानंतर तर तुम्हीच सांगा काय करता येईल. मग आता विचार करा, इथं ब्रोमाइड आहे. मग अशा केसमध्ये हा जो OH आहे या साईडनं बॉन्ड ब्रेक करण्यापेक्षा हा कार्बन काय म्हणतो माहिती आहे का, की बाबा जर बॉन्ड या साईडनं ब्रेक झाला तर मी स्वतःला स्टेबल कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट करतो आणि तो कार्बोकॅटायन असा बनतो डॅश CH3 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 आणि हा पॉझिटिव्ह चार्ज. स्टेबल कार्बोकॅटायन बनत असेल, टर्शरी अल्किल ग्रुप असेल तर कंपल्सरी तिथं मेकॅनिझम SN1 कडे टर्न होतं, SN1 कडे, आणि प्लस हा छोट्या अल्किल ग्रुपचा OH बनतो. आता स्टेबल कार्बोकॅटायन जो बनलेला आहे त्याच्यावरती जर ब्रोमीननं अटॅक केला तर कंपल्सरी काय बनेल सांगा ना डॉक्टर, काय बनेल. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. पण हा आपला मिथिल अल्कोहोल बनेल. गॉट इट. अशा पद्धतीनं इथं मेकॅनिझम आपण कोणतं फॉलो केलं, SN1 फॉलो केलं है ना. स्टेबल कार्बोकॅटायन बनवणार, जिथं जिथं पॉसिबिलिटी आहे डॉक्टर स्टेबल कार्बोकॅटायन बनण्याची तिथं अशा पद्धतीचं मेकॅनिझम. ओके, नोट डाऊन. आता परत काही एक्झाम्पल, ज्या एक्झाम्पलमध्ये हॅलो ॲसिड जेव्हा इथरवरती रिॲक्ट होतात कशा पद्धतीने SN1 SN2 होऊन तिथे अल्कोहोल किंवा अल्किल आयोडाईड बनतो. ओके पहा, मग हा तुमच्या पुढे जो प्रोडक्ट ठेवलेला आहे याचं नाव ॲनिसॉल. ॲनिसॉल म्हणतात त्याला, ॲनिसॉल है ना. मिथिल फिनिल इथर. मला सांगा आता मिथिल फिनिल इथरच्या केसमध्ये हा जो ऑक्सिजन आहे तो बेन्झीन रिंगमध्ये कॉन्जुगेटेड आहे, बरोबर. त्याचा लोन पेअर, त्याच्यामुळे हा बॉन्ड तोडणं तर शक्यच नाही. डायरेक्टली आपण असा बॉन्ड तयार करू शकतो, म्हणजे हा बॉन्ड तुटणारच नाही. तर डेफिनेटली आयोडाईड जो आहे इथं या साईडला अटॅक करेल ना, है ना. सांगा मग काय बनेल. हा बनला आपला फिनॉल डॅश OH प्लस CH3I, फिनॉल प्लस मिथाइल आयोडाईड. गॉट इट. या ठिकाणी सांगा, या ठिकाणी जर आपण कॉन्सेप्ट प्रॉपरली है ना, हा इथे लोन पेअर डोनेट करेल. लोन पेअर डोनेट केल्यानंतर जर प्रॉपरली पाहिलं ऑक्सिजन पॉझिटिव्ह चार्ज है ना. आता सांगा या केसमध्ये हा जर बॉन्ड या साईडला ब्रेक होणार असेल तर हा डेफिनेटली SN2 अटॅक करेल ना. तर या केसमध्ये डॉक्टर काय बनेल सांगा ना. हा डॅश OH आणि इथं हा डॅश ब्रोमीन. क्लिअर. हा याला फिनिटोल म्हणतात, फिनिटॉल. ॲनिसॉलचाच सख्खा चुलत मावस सावत्र भाऊ. फिनिटोल ॲनिसॉलचा सख्खा चुलत सावत्र भाऊ आहे की नाही. तर या फिनिटोलवरती HIची रिएक्शन केल्यानंतर परत तोच कॉन्सेप्ट इथं लोन पेअर डोनेट करेल. सांगा ना, बॉन्ड तुटणार नाही ना, कारण की ऑक्सिजनचा लोन पेअर कॉन्जुगेशनमध्ये आहे. म्हणून इथं हा OH प्लस हा इथाइल आयोडाईड बनेल. क्लिअर, सिंपल कॉन्सेप्ट. हां, या ठिकाणी इकडं स्टेबल कार्बोकॅटायन बनू शकत नाही, इकडं पण फिनाइल कार्बोकॅटायन बनू शकत नाही. बॉन्ड या साईडलाही ब्रेक केला तर अनस्टेबिलिटी, या साईडलाही ब्रेक केला तर अनस्टेबिलिटी. म्हणजे इकडनं बॉन्ड जर तोडला डॉक्टर, तुम्हीच सांगा, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल ना, तो अनस्टेबल. इकून तोडला तर ब्रिज हेड, तो पण अनस्टेबल. म्हणजे या केसमध्ये बॉन्ड तोडणं शक्य नसेल, म्हणून इथं रिॲक्शनच होत नाही डॉक्टर. नो रिॲक्शन, रिॲक्शनच होणार नाही, एकदम टेन्शनच नाही. नन ऑफ दिस, नो रिॲक्शन ऑकर्ड. बरोबर. चला पुढचा कॉन्सेप्ट. कॅमेरामॅन थोडासा कॅमेरा या साईडला हे करा.
इथे पण जर पाहिलं डबल सिंगल लोन पेअर, म्हणजे हा परत ऑक्सिजनचा लोन पेअर इथं कॉन्ज्युगेशनमध्ये आहे। जर आपण प्रॉपरली स्टडी केलं तर हा जो लोन पेअर आहे या प्रोटॉनला दिला लोन पेअर, तर डेफिनेटली इथं अशा पद्धतीचा कंपाऊंड बनेल डॅश OH प्लस CH3I। डबल बॉन्डेड कंपाऊंड वरती OH ग्रुप, इनॉल म्हणतात त्याला, है ना। EN म्हणजे डबल बॉन्ड, OL म्हणजे अल्कोहोल, बरोबर, क्लॅरिफाईड। चला या ठिकाणी आता मला सांगा, या ठिकाणी ऑक्सिजनचा जो लोन पेअर आहे तो कॉन्ज्युगेशन मध्ये आहे। जर त्याने याला लोन पेअर डोनेट केला डॉक्टर, जर त्याने याला लोन पेअर डोनेट केला तर काय बनेल, चेक करा स्ट्रक्चर, डॅश O पॉझिटिव्ह CH2PH, इथे पॉझिटिव्ह चार्ज। बेन्झीन रिंग आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होणं शक्य नाही, बेन्झीन रिंग आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होणं शक्य नाही। मग त्या केसमध्ये हा जो बॉन्ड आहे तो असा ब्रेक होईल आणि ब्रोमीन इथं अटॅक करेल। त्या केसमध्ये स्ट्रक्चर सांगा कसं बनेल, हे बेन्झीन रिंग वरती कोण ॲड होईल, OH प्लस हा बेन्झीन रिंग CH2-Br। अल्कोहोल म्हणले की बॉटल सोबतच राहते, है ना, बरोबर। तर हे झालं स्ट्रक्चर, दॅट इज द पर्टिक्युलर ॲक्शन ऑफ HX ऑन इथर। ओके, नोट डाऊन। तर हे होते आपले सगळे अल्कोहोलचे प्रिपरेशन, बरोबर। तर हा जो प्रिपरेशनचा आस्पेक्ट आहे मी सांगितल्याप्रमाणे मॅनेज करा डॉक्टर लोक, डेफिनेटली नीटमधले कोणतेच प्रश्न आपले रॉंग होणार नाही। ओके, डेफिनेटली याच्यात काही प्रॉब्लेम आला तर मी तुमच्यासोबत, आमची RCC टीम बरोबर तुमच्यासोबत सदैव आहे। ओके, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट पाहायचा आहे, ज्याची खूप जण आतुरतेने वाट पाहतात, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोमरस अल्कोहोल, अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टीज। अल्कोहोल कसा दिसतो, कसा हसतो, कसा बोलतो, कसा रडतो, कसा पळतो, अल्कोहोल पाण्यात टाकल्यानंतर काय होतं, अल्कोहोल थंड पाण्यात टाकल्यानंतर काय होतं, आहे ना, अल्कोहोलमध्ये पाणी टाकलं तर काय होईल, अल्कोहोल पाण्यात टाकलं तर काय होईल, अल्कोहोलमध्ये ॲसिड टाकलं तर, निंबू ॲसिड टाकलं तर काय होईल, अल्कोहोलमध्ये मेटल टाकले तर काय होतील, ह्या सगळ्या प्रॉपर्टी अल्कोहोलच्या आपल्याला इथे स्टडी करायच्या। गॉट इट। चला आता मग आपण स्टार्ट करूया अल्कोहोलच्या प्रॉपर्टी। जर प्रॉपर्टी सुरुवातीपासून पाहायचा प्रयत्न केला तर पहिली प्रॉपर्टी, जेवढे पण काही अल्कोहोल आहेत 11 C1 to C11 जितने भी अल्कोहोल, पहिला मेंबर पासून 11व्या मेंबर पर्यंतचे अल्कोहोल कलरलेस लिक्विड आहेत। कलरलेस लिक्विड असतात। पहा अल्कोहोल कलरलेस लिक्विड असतं, है ना। बॉटलमध्ये जे अल्कोहोल असतं, बॉटलमध्ये, या बॉटलमध्ये पाणी आहे, मग बॉटलमधलं अल्कोहोल आपल्याला आयडेंटिफाय होत नाही की ते अल्कोहोल आहे की पाणी आहे, का, कलरलेस आहे ना, डेफिनेटली, बरोबर। हायर मेंबर्स आर वॅक्सी सॉलिड, अल्किल ग्रुप आल्यामुळे सॉलिड नेचर येतं, बरोबर, वॅक्सी सॉलिड्स असतात। गॉट इट। तर ही होती पहिली प्रॉपर्टी। दुसरी प्रॉपर्टी जर प्रॉपरली स्टडी केलं तर न्यूट्रल टू लिटमस टेस्ट म्हणतात, है ना, न्यूट्रल टू लिटमस पेपर टेस्ट। ओके, ब्ल्यू लिटमस पेपर रेड मध्ये टाकला, जर ॲसिडिक कंपाऊंड असेल, ब्ल्यू लिटमस पेपर रेड मध्ये जर टाकला, इथे लिहून ठेवतो, जर ब्ल्यू लिटमस पेपर रेड मध्ये कन्वर्ट होत असेल तर त्याला ॲसिड म्हणतो, आणि रेड लिटमस पेपर ब्ल्यू मध्ये कन्वर्ट होत असेल त्याला आपण बेस म्हणतो, है ना, क्लासिकल कॉन्सेप्ट नुसार। पण अल्कोहोल मध्ये रेड लिटमस टाकला, नो चेंज, ब्ल्यू लिटमस टाकला, नो चेंज, म्हणजे अल्कोहोल ॲसिडिक आहेत, पण अकॉर्डिंग टू लिटमस टेस्ट वी कॅन नॉट आयडेंटिफाय देअर ॲसिडिक नेचर। आपण त्याचं ॲसिडिक नेचर आयडेंटिफाय करताना लिटमस टेस्ट युटिलाइज करू शकत नाही। गॉट इट।
नेक्स्ट प्रॉपर्टी रिगार्डिंग इट्स टेस्ट है ना, काय म्हणता येईल, अल्कोहोल हॅव प्लीजंट, काही पुस्तकात प्लीजंट दिलेलं आहे, त्या प्लीजंटलाच आपण काय म्हणता येईल है ना, स्पेसिफिक, बरोबर, कॅरेक्टरिस्टिक स्मेल, बरोबर, विथ बर्निंग टेस्ट, अल्कोहोलची स्मेल कॅरेक्टरिस्टिक आहे, स्मेल जी असते ती प्लीजंट असते, म्हणजे अल्कोहोलची स्मेल जी आहे, अल्कोहोलची जी स्मेल आहे ती आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. कशी असते स्मेल, बरोबर. आता तुम्ही म्हणसाल कशी असते, आता मला पण माहीत नाही अल्कोहोलची टेस्ट कशी आहे, मला पण माहीत नाही अल्कोहोलची टेस्ट, मी साधा सभ्य माणूस, बरोबर. हां, तर बर्निंग टेस्ट असते म्हणे, बर्निंग सेन्सेशन होतं. अल्कोहोल जो पण कोणी पर्सन इंजेस्ट करतो, त्याला बर्निंग सेन्सेशन होतं, बरोबर. जनरली डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देण्यापूर्वी थंड करतात, बरोबर. ते जे स्पिरिट असतं, ते स्पिरिट जे अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट म्हणून वापरतो आपण, ते जखमेवरती लावल्यावरती बर्निंग सेन्सेशन होतं. एक्झॅक्टली दॅट इज अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी. तशा पद्धतीनं विचार केला तर अल्कोहोलला प्लीजंट कॅरेक्टरिस्टिक स्मेल आहे आणि बर्निंग टेस्ट आहे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4. हां, काय म्हणता येईल, सॉल्युबल इन वॉटर, अल्कोहोल पाण्यात सॉल्युबल आहे, ॲज इट फॉर्म्स हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. अल्कोहोल पाण्यामध्ये सॉल्युबल आहे, अल्कोहोलला पाण्यात जर टाकलं, बरोबर, तो पाण्यामध्ये सॉल्युबल आहे. पाण्यामध्ये कोण सॉल्युबल असतं, दोज कंपाऊंड विच आर गोइंग टू फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. जे पण काही कंपाऊंड पाण्यासोबत हायड्रोजन बॉन्डिंग बनवतील ते डेफिनेटली कंपाऊंड पाण्यामध्ये सॉल्युबल होतात. म्हणूनच लोक अल्कोहोलमध्ये पाणी ॲड करतात, का तर अल्कोहोल पाण्यामध्ये काय होतं, सॉल्युबल होतं, बरोबर. तर हे होती प्रॉपर्टी. गॉट इट. नेक्स्ट प्रॉपर्टी जर पाहिली बाळा, नंबर 5 प्रॉपर्टी काय म्हणता येईल, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल are larger than corresponding alkane, alkyl halide, ether. अल्कोहोलचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा, अल्किल हॅलाइडपेक्षा किंवा इथरपेक्षा, त्या करस्पॉन्डिंग कंपाऊंडपेक्षा जास्त असतात. कशामुळं, ॲज अल्कोहोल हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे अल्कोहोल कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट करस्पॉन्डिंग अल्केन, अल्किल हॅलाइड आणि इथरपेक्षा जास्त असतात. आता तुम्ही म्हणता सर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कशा पद्धतीचा कॉन्सेप्ट आहे ना, पाहू आपण कशा पद्धतीचा आहे. तुम्हाला माहीत असेल, हा आर, ओके, हा ओ, हा एच, दुसरा अल्कोहोल, हा आर, हा ओ, हा एच, तिसरा अल्कोहोल, हा आर, हा ओ, कॅमेरामॅन, हा एच, चौथा अल्कोहोल, हा आर, हा ओ, हा एच. ओके, तर याच्यामध्ये म्हणे अशा पद्धतीची इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बनते है ना, पार्शियल पॉझिटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह. तर ही जी बॉन्डिंग आहे, या बॉन्डिंगमुळे डॉक्टर
अल्कोहोलचा एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला पकडून ठेवतो, त्यांच्यामुळं त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंटच्या व्हॅल्यू करस्पॉन्डिंग अल्केन, अल्किल हॅलाइड किंवा इथरपेक्षा कसे आहेत, जास्त आहेत. यालाच आपण काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रा म्हणजे विदिन सेम मॉलिक्यूल, त्याच मॉलिक्यूल. इंटर म्हणजे हा एक मॉलिक्यूल वेगळा, हा एक मॉलिक्यूल वेगळा, दोन वेगळे आहेत ना मॉलिक्यूल. पहा ना, चेक करा, इथं दाखवतो पहा. या दोन मॉलिक्यूलमध्ये, हे दोन वेगळे मॉलिक्यूल, या दोन मॉलिक्यूलमध्ये, दोन वेगळ्या मॉलिक्यूलमध्ये जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग असते त्याला आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. आणि या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळेच अल्कोहोलचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट जास्त आहेत. गॉट इट? नोट डाऊन. कळतंय ना अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टी. आता त्याच्यामध्ये अजून जर पाहिलं तर आपल्याला म्हणता येईल ॲज मॉलिक्युलर वेट आहे ना इन्क्रीजेस, हा इन्क्रीजचा ॲरो. जर मॉलिक्युलर वेट अल्कोहोलचं इन्क्रीज होत असेल, बरोबर, सॉल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल, वॉटरमधली अल्कोहोलची सॉल्युबिलिटी काय होईल, डिक्रीज होते. काय म्हणते पहा, जर अल्कोहोलचं मॉलिक्युलर वेट वाढत आहे तर अल्किल ग्रुपची चेन वाढते ना, त्याच्यामुळे त्याची सॉल्युबिलिटी काय होते, कमी होते. आता याचं रिझन आपण बाजूला लिहून ठेवू. ॲज आर ग्रुप इन्क्रीजेस, जो आर ग्रुप कसा असतो इथे लिहून ठेवा, हायड्रोफोबिक असतो, वॉटरमध्ये इनसॉल्युबल. अशा पद्धतीने स्टडी करायचं आहे ना. पहा त्याच्यात अजून सांगता येईल सॉल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल. जर आपल्याला प्रश्न आला, हा एनसीईआरटी पॉईंट आहे, याच्या आधी प्रश्न आलेला आहे, तर सॉल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल इज, जर आपण कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लॅरिफाय केला तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग ऑफ अल्किल ग्रुप and inversely proportional to molecular weight. म्हणजे आपल्याकडे सॉल्युबिलिटी ऑफ अल्कोहोलला एक्सप्लेन करण्यासाठी दोन आस्पेक्ट आहेत. पहिला आस्पेक्ट, जेवढी ब्रँचिंग जास्त असेल, आता करस्पॉन्डिंग अल्कोहोलमध्ये आपण जनरली ब्रँचिंगचा विचार करतो, ब्रँचिंग जास्त झाल्यामुळे फायदा काय होतो, बरोबर. पहा, चेक करा. आता तुम्ही या तीन अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर वेट सेम आहे. मग मॉलिक्युलर वेट आपल्याला पॉईंट दिलाय, मॉलिक्युलर वेट कमी असेल तर सॉल्युबिलिटी जास्त, पण या तिघांचाही मॉलिक्युलर वेट सारखा आहे. मग कॅलिब्रेशन नॉब काय असेल, कशा पद्धतीने यांची सॉल्युबिलिटी स्टडी करायची. त्यांनी काय सांगितलं की बाबा आपल्या अल्कोहोलमध्ये हा जो या करस्पॉन्डिंग अल्कोहोलमध्ये जर प्रॉपरली स्टडी केलं तर हा अल्किल ग्रुप आहे, हायड्रोफोबिक आहे ना, हा इट इज अ हायड्रोफोबिक आहे ना. इथं पण हा हायड्रोफोबिक आहे, ओके, इथं पण हायड्रोफोबिक आहे, पण हायड्रोफोबिक ग्रुप जे आहे त्याची जी साईज आहे इथे कमी आहे, बरोबर. इथं थोडी कमी आहे, इथं फारच जास्त आहे. त्याच्यामुळं हायड्रोफोबिक, OH ग्रुप हायड्रोफिलिक आहे, OH ग्रुप इट इज हायड्रोफिलिक. हा जो ग्रुप आहे इथं हायड्रोफिलिक आहे, ओके. मग हा ग्रुप जो आहे तो हायड्रोफोबिक आहे, हायड्रोफोबिक ग्रुप कमी आहे, इथं थोडासा वाढला, इथं भरपूरच जास्त वाढला. मग हायड्रोफोबिक ग्रुप ॲज कम्पेअर टू हायड्रोफिलिक ग्रुप, त्याची साईज जर जास्त असेल तर ॲटोमॅटिकली पाण्यामध्ये टाकल्यानंतर ज्या पर्टिक्युलर अल्कोहोलचा हायड्रोफोबिक ग्रुप कमी जागेमध्ये ॲक्वायर झालेला आहे, डेफिनेटली त्याची सॉल्युबिलिटी जास्त असेल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल या तिघांमध्ये टर्शरी ब्युटिल अल्कोहोलमध्ये नंबर ऑफ ब्रँचिंग जास्त असल्यामुळं, टर्शरी ब्युटिल अल्कोहोलमध्ये नंबर ऑफ ब्रँचिंग जास्त असल्यामुळं डेफिनेटली तिथं सॉल्युबिलिटी जास्त राहील, बरोबर. हा होता कॉन्सेप्ट. आयसोमेरिक अल्कोहोलमध्ये नंबर ऑफ ब्रँचिंग मोर, डेफिनेटली इट विल इन्क्रीजेस द सॉल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल इन वॉटर. मॉलिक्युलर वेटनुसार तर तुम्हाला कॉन्सेप्ट माहीतच होता, ओके. नेक्स्ट पॉईंट नंबर 7, मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग. ब्रँचिंगमध्ये इन्व्हर्सली प्रपोर्शनलला असेल. कोण हो? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट.
जर आपण प्रॉपरली पाहिलं तर आपल्याकडे स्ट्रक्चरल अरेंजमेंट जर स्टडी केली मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटसाठी, पहा हा एन ब्युटिल अल्कोहोल, ओके, त्याच्यानंतर येतो बाबा आयसो ब्युटिल अल्कोहोल, त्याच्यानंतर येईल सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आणि लास्टली येईल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ओके, काय म्हणते पहा, हा एन, हा आयसो, हा सेकंडरी आणि हा टर्शरी. टर्शरी, सेकंडरी, इट इज प्रायमरी, इट इज ऑल्सो प्रायमरी. त्याच्यानुसार ब्रँचिंग वाढल्यामुळं इंटरमॉलिक्युलर जी स्पेस आहे ना, ती जी स्पेस आहे ती कमी व्हायली, लेंथ कमी व्हायली. मग या लेंथमुळं एरिया कमी झाला, एरिया कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिकली बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट कमी होतात. इथं एरिया जास्त आहे, बरोबर, एरिया जास्त असल्यामुळे बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट व्हॅल्यू जास्त असते. गॉट इट, दॅट इज द कॉन्सेप्ट. नेक्स्ट पॉईंट, टॉक्झिसिटी ऑफ अल्कोहोल increases as molecular weight increases. एखादा अल्कोहोल टॉक्झिक आहे का, ज्याचं मॉलिक्युलर वेट जास्त, आता होमोलॉगस सिरीज पाहिलं, मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, प्रोपिल अल्कोहोल, जसे जसे मॉलिक्युलर वेट बढ़ते जाएगा, जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढत जाईल टॉक्झिसिटी वाढत जाते, टॉक्झिसिटी वाढत जाते. फक्त याच्यात एक्सेप्शन एकच आहे, एक्सेप्शन मिथिल अल्कोहोल इज मोर टॉक्झिक दॅन इथिल अल्कोहोल, हे एकच एक्सेप्शन आहे. मिथिल अल्कोहोल इज मोर टॉक्झिक दॅन इथिल अल्कोहोल, ही ओनली द एक्सेप्शन. हा जो आहे हा एवढाही जास्त टॉक्झिक नाही आहे डॉक्टर, त्याच्यामुळेच कामाची गोष्ट आहे. ओके, हां, चला नेक्स्ट पॉईंट जर पाहिला, सांगा, जर अल्कोहोलमध्ये नंबर ऑफ OH ग्रुप वाढत गेले, अल्कोहोलमध्ये नंबर ऑफ OH ग्रुप वाढत गेले तर त्याची विस्कॉसिटी वाढते, बरोबर. विस्कॉसिटी ऑफ अल्कोहोल is directly proportional to number of OH group present in alcohol. अल्कोहोलमध्ये जर OH ग्रुप वाढत गेले, मोनोहायड्रिक अल्कोहोलपेक्षा डायहायड्रिक अल्कोहोलची विस्कॉसिटी जास्त, डायहायड्रिक अल्कोहोलपेक्षा ट्रायहायड्रिक अल्कोहोलची विस्कॉसिटी जास्त आणि त्याच्यापेक्षा पॉलीहायड्रिक अल्कोहोल. तर जितने ज़्यादा OH ग्रुप उतने ज़्यादा त्यांची विस्कॉसिटी, इवन जेवढे जास्त OH ग्रुप असतात तेवढी जास्त त्यांची सॉलिबिलिटी पण असते डॉक्टर. Got it? That is the particular concept of physical properties of alcohol. Note down. मग आता आपल्याला कॉन्सेप्ट पाहायचा आहे ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. ऑलरेडी GOC मध्ये झालेला पार्ट आहे. या आता ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोलचा जर पोर्शन प्रॉपर स्टडी केला डॉक्टर, तर आपल्याला असं म्हणता येईल की अल्कोहोलमध्ये ROH या केसमध्ये जर प्रॉपरली स्टडी केलं तर पोलॅरिटी ऑफ अल्कोहोल हा जो कॉन्सेप्ट आहे, बरोबर, आपल्याला इथं असं म्हणता येईल पोलॅरिटी ऑफ OH बॉन्ड इन्क्रीजेस, डेफिनेटली ॲसिडिक नेचर अल्सो इन्क्रीजेस. जर OH बॉन्डची पोलॅरिटी वाढली तर कंपल्सरी तिथं ॲसिडिक नेचर सुद्धा वाढतं. आता पोलॅरिटी म्हणजे काय कॉन्सेप्ट होता पहा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर ऑक्सिजनची जास्त असेल हायड्रोजनपेक्षा तर डेफिनेटली बॉन्डेड इलेक्ट्रॉन मोर अँड मोर ऑक्सिजनकडे जातील. ऑक्सिजन त्या बॉन्डेड इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, त्याच्यामुळे इथून डेफिनेटली प्रोटॉन रिलीज होईल आणि जे कंपाऊंड प्रोटॉन रिलीज करतात डॉक्टर त्यांना आपण ॲसिडिक म्हणतो. तर त्या स्टोरीनुसार आपण प्रॉपरली पाहिलं तर अल्कोहोल ॲसिडिक होते. आता त्या अल्कोहोलमध्ये ॲसिडिक नेचर आपण प्रॉपरली स्टडी केलं तर आपल्याला कसं प्रॉपरली सांगता येईल पहा, RCH2OH RCH-ROH किंवा हा RCR-ROH या तीन अल्कोहोलला जर प्रॉपरली स्टडी केलं आपण तर आपल्याला काय म्हणता येईल, हा होता प्रायमरी अल्कोहोल, हा होता सेकंडरी अल्कोहोल आणि हा होता टर्शरी अल्कोहोल.
तर या 3 अल्कोहोलमध्ये काय म्हटलं त्यांनी, OH बॉन्डची पोलॅरिटी जी असते, OH बॉन्डची पोलॅरिटी म्हणजे हा जो ऑक्सिजन हायड्रोजन मधला बॉन्ड आहे तो जर आपण ब्रेक केला तर इथून डेफिनेटली प्रोटॉन रिलीज होईल. ओके, मग आता ऑक्सिजनकडे जर प्रॉपरली पाहिलं तर हा प्रायमरी अल्कोहोल आहे, हा सेकंडरी. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच त्याला एकच कार्बन आहे म्हणून हा प्रायमरी. OH ग्रुप ज्या कार्बनला आहे त्याला 2 अल्किल ग्रुप अटॅच म्हणून सेकंडरी. OH ग्रुप ज्या कार्बनला आहे त्याला 3 अल्किल ग्रुप अटॅच म्हणून हा टर्शरी. तर त्यांनी काय म्हटलं, इथे एकाच अल्किल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट आहे जो इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनकडे शिफ्ट करत आहे. इथे 2 अल्किल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट असेल जो ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट करत आहे. इथे 3 अल्किल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट आहे जो ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट करत आहे. मग जेवढी जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनकडे शिफ्ट होईल ऑटोमॅटिकली पोलॅरिटी OH बॉन्डची काय होईल, OH बॉन्डची पोलॅरिटी ऑटोमॅटिकली कमी होईल. म्हणजे आपल्याला इथं असं म्हणता येईल का, ॲज प्लस आय इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप इन्क्रीजेस, जेवढे प्लस आय इफेक्ट वाढेल. पहा ना, इथे एक अल्किल ग्रुप इकडे इलेक्ट्रॉन पाठवायला ऑक्सिजनकडे, आपल्या कॉन्सेप्ट सांगितला OH बॉन्डची पोलॅरिटी. पण जर इकडे अल्किल ग्रुपचा प्लस आय वाढत आहे, इथं 1, इथे 2, इथे 3 अल्किल ग्रुपचे प्लस आय, तर ऑटोमॅटिकली पोलॅरिटी ऑफ OH बॉन्ड जो असेल ते काय होईल, डिक्रीज होईल. काय म्हणते पहा, जर प्लस आय इफेक्ट अल्किल ग्रुपचा वाढत असेल तर ऑटोमॅटिकली पोलॅरिटी OH बॉन्डची काय होते, डिक्रीज होते. आणि त्याच्यामुळं आपल्याला लिहिता येईल ॲसिडिक नेचर अल्सो डिक्रीजेस. त्याच्यामुळे ॲसिडिक नेचर सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. गॉट इट, कॉन्सेप्ट काय म्हणत आहे प्रॉपरली समजला. हा जो कॉन्सेप्ट होता या कॉन्सेप्टनुसार जर आपण प्रॉपरली स्टडी केलं तर आपल्याला सांगता येईल की पोलॅरिटी जर असेल जास्त तरच ॲसिडिक नेचर जास्त. आता इथं 1 अल्किल ग्रुप, इथं 2 अल्किल ग्रुप, ऑटोमॅटिकली ॲसिडिक नेचर काय होत राहील, कमी होत राहील. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल प्रायमरी अल्कोहोलचा ॲसिडिक नेचर सेकंडरी अल्कोहोलपेक्षा जास्त, सेकंडरी अल्कोहोलचा ॲसिडिक नेचर टर्शरी अल्कोहोलपेक्षा जास्त. ओके, तर प्लस आय इफेक्टला ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता दुसरा त्याच्यापेक्षा भारी कॉन्सेप्ट पहा, जर याने प्रोटॉन दिला, जर या टिपिकल अल्कोहोल्सनी प्रोटॉन दिला, प्रोटॉन दिल्यानंतर काय कॉन्सेप्ट होतो पहा, RCH2O- इथे RCHR-O-, इथे पण RCR-RO-. या तिन्ही पण ठिकाणी जर आपण विचार केला तर अल्कोहोलनं प्रोटॉन दिल्यानंतर, अल्कोहोलनं प्रोटॉन रिलीज केल्यानंतर, इथे अल्कोहोल जेव्हा काय रिलीज करतो, प्रोटॉन रिलीज करतो, तर इथं अल्कोऑक्साइड आयन बनतो है ना. तर या अल्कोऑक्साइड आयनची स्टॅबिलिटी ऑफ अल्कोऑक्साइड आयन, स्टॅबिलिटी ऑफ अल्कोऑक्साइड आयनचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यानुसार जर विचार केला आपण तर आपण इथे म्हणू शकतो की इथे अल्किल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट करत आहे, बरोबर. इथे अल्किल ग्रुपचे 2 प्लस आय इफेक्ट आहेत, इथे किती आहे तो 3 प्लस आहे. आता तुम्ही विचार करा, ऑलरेडी इथं ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर, हे 2 लोन पेअर, हा बॉन्ड पेअर, आणि त्याच्यात अल्किल ग्रुप परत इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे शिफ्ट करायला आहे. त्याच्यामुळे या टर्शरी अल्कोऑक्साइड आयनची, टर्शरी अल्कोऑक्साइड आयनची स्टॅबिलिटी कशी असेल, कमी असेल. इथे 2 अल्किल ग्रुप आहेत तर ही सेकंडरी अल्कोऑक्साइड आयनची स्टॅबिलिटी थोडीशी जास्त असेल. प्लस आय इफेक्ट कमी झाला ना. हा प्रायमरी अल्कोऑक्साइड आयन आहे, याची स्टॅबिलिटी जास्त असेल. म्हणजे स्टॅबिलिटीनुसार आपण विचार करू शकतो. आता तुम्हीच विचार करा, यानं H+ देऊन टाकला, यानं H+ दिल्यानंतर सुद्धा हा स्टेबल आहे,
म्हणजे डेफिनेटली H+ फ्री आहेत. H+ फ्री आहेत म्हणजे याचं ॲसिडिक नेचर जास्त. हा अल्कोऑक्साईड आयॉन कोणापासून बनला? प्रायमरी अल्कोहोल, म्हणून प्रायमरी अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर जास्त. टर्शरी अल्कोऑक्साईड आयॉनची स्टॅबिलिटी कमी आहे. जर याची अल्कोऑक्साईड आयॉनची स्टॅबिलिटी कमी असेल तर हा H+ ला फ्री ठेवेल का? नाही ठेवणार. तो H+ ला लगेच एक्सेप्ट करेल आणि स्वतःला लगेच अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करेल. म्हणजे इथं टर्शरी अल्कोऑक्साईड आयॉनची स्टॅबिलिटी कमी असल्यामुळे टर्शरी अल्कोहोल लवकर H+ रिलीज करणार नाहीत. त्या केसमध्ये आपण ॲसिडिक नेचरला असं म्हणू शकतो, प्रायमरी अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन सेकंडरी, सेकंडरी अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन टर्शरी अल्कोहोल. गॉट इट? नोट डाऊन. आता जर आपण प्रॉपरली पाहिलं तर ॲसिडिक नेचरचा कॉन्सेप्ट आला. आता तुम्हाला छोटीशी हिंट देतो. ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल जर विचारलं तर पोलॅरिटी ऑफ OH बॉन्डला डायरेक्टली प्रोपोर्शनल है ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल. दुसरा कॉन्सेप्ट स्टॅबिलिटी ऑफ R-O- ला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल. पोलॅरिटी ऑफ OH बॉन्ड जास्त, ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल जास्त. स्टॅबिलिटी ऑफ अल्कोऑक्साईड आयन जास्त, ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल सुद्धा जास्त. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन जर पाहिलं तर +I इफेक्ट ऑफ R ग्रुप, अल्किल ग्रुपचा +I इफेक्ट जर जास्त असेल तर ॲसिडिक नेचर तिथं काय होतं? कमी होतं. कळालं कॉन्सेप्ट? आता त्याच्यानुसार क्वेश्चन्स पहा. सांगा इथे या केसमध्ये हा NO2 विड्रॉईंग ग्रुप आहे -I, हा क्लोरीन विड्रॉईंग ग्रुप आहे आणि इथं CH3 आहे, हा डोनेटिंग ग्रुप आहे. जर प्रॉपरली स्टडी केलं तर NO2चा विड्रॉईंग इफेक्ट जास्त आहे ना -I, तर हा OH बॉन्डची पोलॅरिटी वाढवतो. इकडं वाढायला ना तर ॲटोमॅटिक OH बॉन्डची पोलॅरिटी वाढेल, म्हणजे ॲटोमॅटिक याचा ॲसिडिक नेचर याच्यापेक्षा जास्त असेल. क्लिअर? हा कार्बन, या कार्बनला हा क्लोरीन आहे, या क्लोरीनचा -I इफेक्ट. हा कार्बन, याला पण क्लोरीन, याचाही -I इफेक्ट. ओके, इथे हा क्लोरीन आहे, इथे पण याचा -I इफेक्ट. -I इफेक्ट तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स डिपेंडंट असतो, बरोबर? डिस्टन्स डिपेंडंट आहे. इथं डिस्टन्स OH ग्रुपच्या जवळ आहे म्हणून विड्रॉईंग इफेक्ट जास्त असेल. विड्रॉईंग इफेक्ट जास्त आहे म्हणून याचा ॲसिडिक नेचर ऑटोमॅटिकली जास्त राहील. नंतर हा येईल, नंतर हा येईल. क्लिअर? विड्रॉईंग इफेक्टवरनुसार. इथे जर आपण प्रॉपरली पाहिलं या केसमध्ये तर या केसमध्ये कार्बन पहा 5 कार्बन आहेत, या केसमध्ये कार्बन 4 आहेत, या केसमध्ये आणि परत त्याच केसनुसार जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये +I इफेक्ट कमी आहे. इथे मिथाइल ग्रुप जवळ आहे ना, बरोबर? म्हणजे याला फर्स्ट नाव दिलं, हा सेकंड असेल तर हा थर्ड असेल. तर यांची ऑर्डर जर आपण स्टडी केली तर फर्स्टचं ॲसिडिक नेचर जास्त असेल, त्याच्यानंतर इथं +I इफेक्ट कमी आहे म्हणून थर्ड येईल आणि सगळ्यात शेवटी येतो सेकंड. ओके, अशा पद्धतीची ॲसिडिक ऑर्डर येते. ओके, नोट डाऊन. दॅट्स ऑल रिगार्डिंग द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल ॲज वेल ॲज ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. ओके, तर आता नेक्स्ट क्लासमध्ये आपल्याला त्याच्या केमिकल प्रॉपर्टी स्टार्ट करायच्या. तर काय आहेत केमिकल प्रॉपर्टी, कशा प्रकारे अल्कोहोल केमिकल प्रॉपर्टी शो करतो, आपण तो कॉन्सेप्ट पाहून घेऊ. ओके, तब तक के लिए बाय बाय.